शहरात केवळ 12 तासात हत्येच्या 2 घटना घडल्यात। पहिली घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली। या ठिकाणी एका कॅफेमध्ये 21 वर्षीय तरुणाची 4 तरुणांनी हत्या केली। राशिद खान असं मृत तरुणाचं नाव। त्याची पूर्ववैमनस्यातून हत्या केली आहे। तर एका कॅफेमध्ये राशिद हा त्याच्या मैत्रिणीनं बोलावल्यामुळे चहा पिण्यासाठी थांबला होता। यावेळी त्या युवतीनं मारेकऱ्यांना तो आल्याबाबतची माहिती दिली असं पोलिसांनी सांगितलंय। तर दुसरीकडे नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात गावगुंडांनी भर रस्त्यात दहशत माजवली। कोयता गँगनं संतोष जाधव यांच्यावर कोयत्यानं हल्ला करून रोख पैसे बळजबरीने हिसकावून घेतले। सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। राशिद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे। सदरची माहिती मिळताच तत्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सने त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण 6 आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।